वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 5व्या अध्यायापर्यंत आज आलेलो आहोत. कालपर्यंत आपण भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या 4 अध्यायांचं निरूपण केलं. आज आपण 5व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. 5वा अध्याय अनेक दृष्टीनं महत्त्वपूर्ण असा आहे, कारण या अध्यायामधून अर्जुनाच्या मनात निर्माण झालेल्या काही प्रश्नांचं उत्तर भगवंत देणार आहेत. अर्जुनाच्या मनातले हे प्रश्न सर्वसामान्य साधकाच्या मनामध्ये सुद्धा सहज स्वाभाविकपणे निर्माण होतील असेच हे प्रश्न आहेत. त्यामुळं अर्जुनाचे प्रश्न म्हणजे साधकाची भूमिका, साधकाची मानसिकता, साधकाच्या मनातलं द्वंद्व, साधकाच्या मनातले प्रश्न, या अर्थानं आपण याकडे बघायचं आहे. आणि त्यामुळं अर्जुन भगवंताला काय प्रश्न विचारतायत ते आपण बघूयात. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्थात अर्जुन म्हणतो, कृष्णा, तू एकदा कर्मसन्यासाची व पुन्हा कर्मयोगाची प्रशंसा करतोस, तरी या दोन्हीतील जे एक निश्चित श्रेयस साधन ते फक्त मला एक निश्चयाने सांग. अर्थात अर्जुनाच्या मनातला पुन्हा तोच प्रश्न आहे. अर्जुनाच्या मनातला संभ्रम, अर्जुनाच्या मनातलं द्वंद्व हे काही जात नाहीये. आपण जे करतोय तेच योग्य आहे असं जेव्हा माणसाला वाटत असतं, तेव्हा जितकं काही त्याच्या समर्थनार्थ त्याच्या पुढं सांगितलं जातं त्या प्रत्येकाच्या बद्दल तो साशंकपणेच बघत असतो. सांगणाऱ्याच्या शब्दांवर जोपर्यंत ऐकणाऱ्याचा विश्वास बसत नाही तोपर्यंत ऐकणाऱ्याच्या मनातले प्रश्न सुरू असतात. आणि जेव्हा ऐकणाऱ्याच्या मनात कोणत्याच प्रकारचा प्रश्न राहत नाही, संशय राहत नाही, तेव्हा समोरचा जे सांगेल तो एक शब्द सुद्धा उद्धारासाठी, ज्ञानासाठी, हितासाठी पुरेसा असतो. नाहीतर ब्रह्मवाक्य जर विचारात घेतली तर ती फक्त 3च आहेत. ती 3 ब्रह्मवाक्य कानावर पडली की प्रत्येक जीवाचा उद्धार व्हायला हवा इतकं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये आहे. पण ते वाक्य कित्येक वेळा आपण ऐकतो, पण तरी सुद्धा जीवाला त्या वाक्यांची सत्यता पटत नाही, त्या शब्दांची अनुभूती येत नाही, त्यातून ज्ञान प्रकट होत नाही. त्याचं कारण हे आहे, शब्दांमध्ये सामर्थ्य नाही असा त्याचा अर्थ नाही. ते शब्द ज्याच्या कानावर पडतायत तो अजूनही बंधनांमध्ये आहे. सूर्याचा प्रकाश सगळ्यांना येतोय, सारखा येतोय, पण सूर्याचा प्रकाश येत असूनही काही लोकांनी सूर्याचा प्रकाश आपल्यात येऊ नये म्हणून काही ढग आडवे आणलेले आहेत. विकारांची ढग, अज्ञानाची ढग, संशयाची, मोहाची, विकारांची अशी ढग जर आपल्या समोर असतील तर समोर सूर्यासारखं प्रखर असं अस्तित्व समोर असूनही त्या प्रकाशाचा कोणताही लाभ हा सामान्याला होत नाही. अगदी त्या पद्धतीनं ब्रह्मवाक्यांमध्ये सामर्थ्य आहे प्रत्येकाला ज्ञान देण्याचं, परंतु त्या वाक्यातून येणारा जो अर्थ आहे, जो आशय आहे, तो मुरण्यासाठी, तो बिंबण्यासाठी आपल्याच अस्तित्वामध्ये शुद्धता, पवित्रता, निर्मळता असायला हवी. ज्याचं मन, ज्याचं अंतःकरण निर्मळ नाहीये, स्थिर नाहीये, ज्याच्या अस्तित्वावर वेगवेगळी आवरणं पडलेली आहेत, जो जीवात्मा विकारांनी, विषयांनी, वेगवेगळ्या दोषांनी झाकला गेलेला आहे, त्याच्यावरती त्या ब्रह्मवाक्याचा कोणताही परिणाम होणार नाही. अर्जुनावरही असंच काहीसं व्हायला लागलंय.
भगवंत त्याला सुरुवातीला सांख्य ज्ञान सांगतायत, तरी त्याचा मोह दूर होत नाही. हे सांख्यशास्त्र म्हणजे आपल्याला कळणारच शास्त्र आहे असं त्याला वाटायला लागतं. हे ज्ञान मला आधीच प्राप्त आहे, ते ज्ञान आहे म्हणून तर मी ज्ञानाची गोष्ट करायला लागलो, म्हणून तर मी कर्माचा त्याग करण्याची भाषा बोलतोय, असं अर्जुन बोलायला लागला. या प्रकारचं विपरीत ज्ञान अर्जुनाला जाणवायला लागलं. म्हणून भगवंताला पुन्हा एकदा कर्म सिद्धांत नव्यानं सांगावा लागला. पण त्या कर्मसिद्धांतामधूनही अर्जुनानं प्रश्न निर्माण केला की आधी तुम्ही ज्ञानयोग सांगितला, मग कर्मयोग सांगितला, मग या दोघांमधलं मी नेमकं काय निवडू ते मला आताही कळत नाहीये. कारण तुम्ही ज्ञान श्रेष्ठ आहे असंही सांगता, कर्माबद्दल निष्काम भावना असायला हवी असंही सांगता, मग कर्म श्रेष्ठ की ज्ञान श्रेष्ठ या संभ्रमात पुन्हा अर्जुन पडला आणि पुन्हा 4थ्या अध्यायाची निर्मिती झाली. आणि मग भगवंतानं ज्ञान आणि कर्म संन्यास या गोष्टी सांगितल्या. त्यातूनही अर्जुनाच्या मनामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाला. जो प्रश्न अर्जुन इथं विचारतोय की देवा, तुम्ही कर्मसन्यासही सांगितला आणि कर्मयोगाचं महत्वही सांगितलं, तर या दोघांमधलं निःश्रेयस काय आहे, जे मी करावं असं एकमेव काय आहे, ते मोजकं आणि नेमकं मला सांगा, हा अर्जुनाचा पुन्हा प्रश्न आहे. आणि अर्जुनाची प्रामाणिकता महत्वाची आहे की अर्जुन मनात आलेले प्रश्न विचारताना कोणत्याही प्रकारची लाज बाळगत नाहीये, खंत बाळगत नाहीये. तो अगदी मोकळेपणानं, निर्मळपणानं, निरागसपणानं मनातले प्रश्न विचारतोय. ही प्रश्न विचारण्याची वृत्ती खूप गरजेची आहे. साधकाला, उपासकाला अशी वृत्ती ही नेहमी हितकारक ठरत असते. त्यामुळे त्यानं मोकळेपणानं प्रश्न विचारावेत. अर्जुन तसा मोकळेपणानंच प्रश्न विचारतोय. पण तो प्रश्न, अर्जुनाच्या मनातला जो संमोह आहे, त्या संमोहाबरोबर भगवंताच्या उपदेशाचा जो संघर्ष होतोय, त्या संघर्षातून हे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि हे प्रश्न गरजेचे आहेत, कारण मनातला मोहही तितकाच प्रगाढ आहे अर्जुनाच्या मनातला. आणि भगवंताचं जे सांगणं आहे तेही तितकंच अर्जुनाला निशंक, निसंशय करेल या प्रकारचं आहे. पण भगवंताच्या त्या सांगण्यातून अर्जुनाला आणखी सोपं असं काहीतरी हवंय. कारण मोहामध्ये असलेल्या माणसाला आधीच काही करण्याची ताकद, मानसिकता राहत नाही. आणि ज्याची मानसिकता नसते तो एखादं काही करायला निघालाच तर ते करणं त्याला सोपं असं हवं असतं. ते करणं जर सोपं असं मिळालं तर त्याला ते करणं सोपं जातं. म्हणून अर्जुनाला भगवंताचं जे सांगणं आहे ते सोपं करून देवानं सांगावं अशी त्याची इच्छा आहे. मोजकं सांगावं, नेमकं सांगावं, जे करायला त्रास होणार नाही, जे कमी वेळेत करता येईल, जे करताना एक प्रकारचा आत्मविश्वास येईल, अशा प्रकारचं नेमकं आणि मोजकं मला सांगावं भगवंतानं, अशा प्रकारची विनंती इथं अर्जुन करतोय. अर्जुनाच्या या बोलण्याचं माऊली आपल्या भाषेत काय निरूपण करतायत ते आपण बघूयात. माऊली म्हणतायत, मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये. अर्थात मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, अहो असे कसे तुमचे हे बोलणे, एकच जर निश्चयाने सांगाल तर त्याचा मनाने काहीतरी विचार करता येईल. देवा, तुमचं हे बोलणं असं कसं काय, तुम्ही जे बोलताय ते मला समजत नाहीये. एक होय तरी अंतःकरणे विचारूये. तुम्ही असं काहीतरी सांगा की जे करण्याचा निश्चय होईल, ते करण्यावर मन ठाम होईल. कारण नेमकं काय करावं काय करू नये हाच अर्जुनाच्या मनातला संभ्रम आहे. युद्ध नाकारावं आणि संन्यास स्वीकारावा हा मार्ग योग्य, की युद्ध करावं आणि राज्याचा भोग घ्यावा हा मार्ग योग्य. आपल्या समोर असलेल्या आपल्याच लोकांना मारून राज्याचा भोग घ्यावा हे अर्जुनाच्या मनाला पटत नाहीये. आणि युद्ध सोडून निघून जायला भगवंताची परवानगी नाहीये. आणि भगवंत ज्या प्रकारचा उपदेश करतायत
त्या उपदेशाचा मनातल्या संभ्रमाशी झालेला जो संघर्ष आहे, त्यातून वेगवेगळे पुन्हा गुंतागुंतीचे प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण झालेत. युद्ध करावं तर कर्म स्वीकारल्यासारखं होईल, पण भगवंत कर्माबरोबरच कर्म संन्यासही सांगतायत. अर्थात कर्म करून कर्माबद्दलची निस्पृह भावना मनात ठेव असंही सांगतायत. मग ती निस्पृह भावना जर मनात ठेवायची असेल तर ती आधीच आचरणात आणणं काय वाईट आहे? आणि त्या दृष्टीनं मग युद्ध करण्यापूर्वीच युद्धाबद्दलच संन्यास स्वीकारला म्हणजे तो कर्मसन्यास नाही कशावरून? भगवंत तर ज्ञानाची स्तुती करतायत, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असंही सांगतायत. आणि मग आपणही मग कर्माचा त्याग करून त्या ज्ञान प्राप्तीच्या वाटेवर का जाऊ नये, असा अर्जुनाच्या मनातल्या संमोहानं भगवंताच्या उपदेशाला दिलेला प्रतिसाद आहे. भगवंताच्या उपदेशामुळं त्याच्या मनात त्यानं त्या उपदेशाचे काढलेले काही एक अर्थ आहेत. त्या अर्थातून अर्जुनाच्या मनात हा प्रश्न निर्माण झालाय. कारण त्या प्रश्नाला पुन्हा भगवंताचं प्रत्युत्तर मिळालंय की कर्म करायचंय, पण कर्म करत करत कर्माबद्दलची निष्काम भावना ठेवायची. कर्म त्यागून निष्काम व्हायचं नाहीये. कर्म करताना भावना निष्कामतेची ठेवायची. हे कर्म करणारा मी आहे ही भावना ठेवून कर्म करायचं नाहीये. कर्म मी करणारा नाहीये, तो करवून घेणार आहे. करता करविता तो आहे, मी निमित्त मात्र आहे. या भावनेतून कर्म करायचं आहे. कर्माचा त्याग करायचा नाहीये, कर्माचा स्वीकार करायचा आहे. पण कर्माचा स्वीकार कर्मरत होऊन करायचा नाहीये, विकार निष्ठ होऊन करायचा नाहीये. निर्विकार भावनेनं, निस्पृह भावनेनं, निरीच्छ भावनेनं, ईश्वर अर्पण भावनेनं ते कर्म करायचंय. कर्म करायचंही आहे, पण करताना मीपणा सोडून ते कर्म करायचंय. मी निमित्त या भावनेतून कर्म करायचंय. याला भगवंतानं कर्मसन्यास म्हटलंय. म्हणजे कर्म करत करतच संन्यास, म्हणजे आतून संन्यास बाहेरून कर्म, हा कर्मसन्यास योग आहे. आणि या कर्मसन्यास शब्दाच्या अर्थाला अर्जुनानं आपल्या मनातल्या अर्थाशी सम्यक करून बघितलेलं आहे, सामायिक करून बघितलंय. आणि म्हणून अर्जुनाच्या मनात त्या कर्मसन्यास शब्दाबद्दलही शंका निर्माण झालेली आहे. कारण कर्मसन्यास योग म्हणजेच ज्ञान. ज्ञानाची प्राप्ती ही आहे की करणारा तो आहे, मी निमित्त आहे, मी त्याचाच अंश आहे, मी करणारा नाहीये, मी फक्त पाहणारा आहे, मी फक्त करण्यामागचं कारण आहे. जे घडतंय ते घडवणारा मी आहे, जे होतंय ते ज्याच्यामुळं होतंय तो मी आहे, ऊर्जा मी आहे, क्रियेमागचं चैतन्य मी आहे, क्रियेमागची ऊर्जा मी आहे, क्रिया मी नाही. माझ्या उपस्थितीत क्रिया घडते. हे ज्ञान कर्माच्या मुळात असलं पाहिजे. कर्माच्या मुळात ज्ञान असलं की ते कर्म आपोआप कर्मसन्यास योगानं युक्त होतं. पण अर्जुनाला अजूनही ही सूक्ष्मता कळालेली नसल्यामुळं अर्जुनानं भगवंताला म्हटलंय की देवा, तुमचं हे जे काही बोलणं आहे ते मनामध्ये शंका निर्माण करणार आहे, संभ्रम निर्माण करणार आहे. हे असं कसं काय तुम्ही बोलताय? एक होय तरी अंतःकरणी विचारूये. एकच असं काहीतरी सांगा की ज्या गोष्टीमुळं अंतःकरणामध्ये ते एक काहीतरी करण्याचा निश्चय होईल. ते मोजकं आणि नेमकं मला सांगा. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरोपीला होता बहु असू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखित सापुडती. अर्थात मग सर्व कर्माचा त्याग करावा असे परोपरीने तुम्हीच सांगितले. असे असता आता पुन्हा कर्मयोगाविषयी आग्रह का वाढविता? मागे सर्व कर्माचा त्याग करावा असं परोपरीनं तुम्हीच सांगितलं. सांख्य योगामध्ये भगवंतानं कर्मापेक्षा ज्ञानश्रेष्ठ ही भावना सांगताना कर्मत्याग श्रेष्ठ आहे असं भगवंतानं सांगितलं. त्याचा संदर्भ अर्जुन देतोय. मागे सर्व कर्माचा त्याग करावा असे परोपरीने तुम्हीच सांगितले. तुम्ही सांख्ययोग सुरुवातीला सांगितला. असे असता पुन्हा कर्मयोगाविषयी आग्रह का वाढविता? कारण 3ऱ्या अध्यायापासून भगवंतानं कर्मयोग सांगितला.
4थ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योग सांगितला आणि पहिल्या अध्यायात तुम्ही ज्ञानयोग सांगितला, म्हणजे दुसऱ्या अध्यायात सुरुवातीला कर्मत्यागाचं महत्व मला सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही कर्मयोगाविषयी आग्रह का वाढवत आहात? सुरुवातीला तर तुम्ही सर्वश्रेष्ठ असं ज्ञान आहे हे सांगितलंय आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण जे काही निरूपण करताय, विवेचन करताय, त्या सगळ्यामध्ये कर्मयोगाविषयीचाच आग्रह दिसतोय, असं का? असा अर्जुनाचा प्रश्न आहे. ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हा नेणतयाच्या चित्ता आपुले चाडे श्री अनंता उमजू नोहे. अर्थात देवा, असे हे दुट्टप्पी बोलणे असता आमच्यासारख्या अज्ञ जीवांना स्वतःच्या विचाराने त्याचा उलगडा होत नाही. देवा, तुम्ही जे काही सांगताय ते बोलणं द्व्यर्थी वाटतंय. द्व्यर्थी बोलणं भगवंताचं नाहीये, अर्जुनाची बुद्धी द्वैतानं भरलेली आहे. बोलणारा काय बोलतो आणि ऐकणारा काय ऐकतो, या दोन गोष्टींना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप महत्व आहे. खर तर ऐकणारे कान खूप दुर्मिळ आणि सौभाग्यानं मिळत असतात. ऐकणारे कान, बोलणारे खूप आहेत, बोलणारे भरपूर बोलतात, पण ऐकणारे कान मिळत नाहीत. ऐकणारे कान म्हणजे कोणते कान? जे कान जे सांगितलं जातंय ते जसंच्या तसं आपल्यामध्ये मुरवतात, स्वतःचं काही त्यामध्ये टाकत नाहीत, स्वतःची काही भेसळ त्यामध्ये करत नाहीत. ते कान म्हणजे खरे कान, त्याला म्हणावं श्रवण. जसं सुपीक जमिनीत बियाणं पेरलं, पाणी पडलं, खत टाकलं की अचूकपणे, निश्चितपणे, नेमकेपणानं पीक उगवतं, तसं श्रवण असलं पाहिजे. आणि असं मन असलं, असे कान असले की बोलणाऱ्याचे शब्द लगेच पिकतात, बोलणाऱ्याचे शब्द लगेच अनुभवाला यायला लागतात. पण ऐकणाऱ्यांचे कान ऐकणारे नसतात. ते कान समीक्षकाचे कान असतात, ते कान परीक्षकाचे कान असतात, ते कान मूल्यमापन करणाऱ्याचे कान असतात. अनेकदा आपण ऐकताना समोरचा किती योग्य बोलतोय, किती अयोग्य बोलतोय हे मनामध्ये ठेवतात. अनेक जण बोलणाऱ्याच्या बोलण्याची इतरांच्या बोलण्याबरोबर तुलना करतात. त्याच्यापेक्षा ह्याचं बोलणं चांगलं आहे का वाईट आहे, त्यानं त्या श्लोकाचा वेगळा अर्थ सांगितला, हे या श्लोकाचा वेगळा अर्थ सांगतायत, त्यांनी वेगळंच काहीतरी सांगितलं होतं, हे काहीतरी वेगळंच सांगतायत. ही सगळी मनामध्ये तुलना व्हायला लागते आणि म्हणून ऐकणाऱ्याचं ऐकणं मुरत नाही, कारण त्याच्यामध्ये आपण आपलं काहीतरी टाकतो. म्हणून समोरच्याचे जे शब्द आहेत ते आपल्याला जसेच्या तसे घेता येत नाहीत. म्हणून ऐकणाऱ्यांची खूप कमतरता आहे. अनेक जण ऐकतातच या करता की आपल्याला ते ऐकून दुसऱ्याला सांगता येईल. अनेकांचं श्रवण या अर्थासाठी सुद्धा, या कारणासाठी सुद्धा असतं की ऐकून मला काहीतरी बोलता येईल, माझं त्याच्यात काहीतरी समाविष्ट करून आणखी वेगळं काहीतरी सांगता येईल, या दृष्टीनं अनेक जण ऐकतात, अनेक जण वाचतात. अध्यात्मामधलं ऐकणं असं असून चालत नाही. अध्यात्मामधलं ऐकणं हे मुरणारं ऐकणं असलं पाहिजे. अर्जुनाच्या मनात द्वंद्व असल्यामुळं अर्जुनाला जे ऐकू येतंय ते अर्जुनाच्या परिप्रेक्ष्यातच अर्जुन समजून घेतोय, भगवंताच्या नजरेतून त्याला समजत नाही येत. कारण तो जे काही अर्थ घेतोय त्यात द्वैत आहे आणि आपल्याच बुद्धीत द्वैत असल्यामुळं अर्जुनाला भगवंताचं बोलणंही द्वैतयुक्त वाटते. अगदी अर्जुनाच्याच बाबतीत ही चूक घडली असं नाहीये. श्रीमद भगवद्गीतेबद्दल जे काही संप्रदाय उभे राहिले, ज्या काही संप्रदायांनी भगवद्गीतेला आपला प्रमाण ग्रंथ मानलं, अशा पंथांनाही भगवद्गीतेचा जो अर्थ लावला त्यांनी, त्या अर्थांमध्ये आपल्याला भेद दिसतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर महानुभाव पंथ हा द्वैती पंथ आहे, द्वैत मांडणारा पंथ आहे. त्यामध्ये अद्वैताला जागा नाहीये. तिथं भगवंत आणि साधक हे दोन वेगळेच आहेत.
उपासक भक्त हा कधीच भगवंत होऊ शकत नाही, तो नेहमी भगवंताचा उपासकच राहील. हा विचार महानुभाव संप्रदायामध्ये मूळ आहे आणि त्याही संप्रदायामध्ये भगवद्गीता आणि श्रीकृष्ण यांना महत्वाचं स्थान आहे, मोलाचं स्थान आहे. त्यांच्या दृष्टीनं भगवद्गीता द्वैत मांडते, अद्वैत भगवद्गीता सांगत नाही. आणि तोच भगवद्गीता ग्रंथ वारकऱ्यांनी सुद्धा स्वीकारला. वारकरी संप्रदायामध्ये अद्वैत तत्वज्ञान मुख्य आहे आणि वारकऱ्यांच्या दृष्टीनं भगवद्गीता हा अद्वैत तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ आहे. महानुभावांमध्ये सुद्धा काही कमी विद्वान होऊन गेले असं नाही, प्रचंड अभ्यासू विद्वान होऊन गेले. माहिम भटांसारखे, नागदेवाचार्यांसारखे, गोविंद प्रभूंसारखे, चक्रधर स्वामींसारखे, महदंबेसारखे अनेक विद्वान पंडित महानुभाव पंथात होऊन गेले. साती ग्रंथ जर बघितले महानुभावांचे तर पंडितच होते सगळे लेखक. रोवळ व्यास असतील, नारायण पंडित असतील, त्या सगळ्यांनी भगवद्गीतेचं चिंतन मांडलं आणि सगळ्यांच्या मते भगवद्गीता ही द्वैत सांगणारा ग्रंथ आहे. आणि वारकऱ्यांमध्येही त्याच तोडीचे विद्वान होऊन गेले. ज्ञानोबारायण पासून ती परंपरा दिसते आपल्याला, तुकोबारायण, निळोबारायण पर्यंत परंपरा दिसते. त्यांच्या दृष्टीनं भगवद्गीतेमध्ये भगवंतानं अद्वैत तत्वज्ञान सांगितलं. आता प्रश्न असा आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्वैत तत्वज्ञान सांगितलं की अद्वैत तत्वज्ञान सांगितलं, असा प्रश्न विचारला तर ज्याच्या मनात जशी दृष्टी तसा अर्थ त्यांनी भगवद्गीतेचा लावला. अर्जुनाच्या मनामध्ये द्वैत असल्यामुळं भगवंताचं बोलणंही अर्जुनाला द्वैतयुक्त वाटायला लागलं, द्वैर्थी वाटायला लागलं. दोन वेगवेगळे अर्थ, परस्पर विरोधी अर्थ भगवंत सांगतायत असं अर्जुनाला वाटायला लागलं. ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हा नेणतयांच्या चित्ता. एकतर आम्ही मुळातच नेणते आहोत, आम्ही ज्ञानी नाही आहोत, आम्हाला सगळं कळतंय अशी आमची भावना नाहीये. आणि ज्याला काही कळत नाही अशाला तुमचं बोलणं तर द्वैतच वाटणार. आपुलिये चाडे अनंता उमजू नोहे. माझ्या पातळीवरून, माझ्या पात्रतेमुळं असेल देवा, पण तुझ्या बोलण्याची उकल होत नाही, उलगडा होत नाही. तुला नेमकं काय म्हणायचंय हेच मला समजत नाहीये, असं अर्जुन म्हणतोय. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलीजे. हे आणखी काय सांगीजे तुम्हा प्रती. अर्थात ऐका, एका तत्वाचा बोध करायचा असला तर निश्चित असे एकच सांगावे. हे तुम्हाला दुसऱ्यांनी शिकवायच पाहिजे का. एक प्रकारचा उद्वेग या भाषेमध्ये दिसतोय. अर्जुनाच्या मनात थोडासा उद्वेग आला की देवा, तुम्हीच असं जर द्वैर्थी बोलायला लागला तर मग कसं. बघा, मनातले दोष, मनातले विकार, मनातल्या भावना शब्दांमधून व्यक्त होत असतात. शब्दांचा जर बारीक अर्थ शोधायला गेलो तर त्या बारकाव्यांमध्ये तुमचं मन प्रकट होत असतं. कारण शब्द सहज बाहेर येत नाहीत. शब्द बाहेर येण्यासाठी मनामध्ये आधी त्यांच्यासाठीची एक पार्श्वभूमी तयार असावी लागते. तुम्ही जे काही बोलता त्या बोलण्याच्या आधी बरंच काही त्या शब्दांचा अर्थ, त्या शब्दांचा आशय, त्याच्या मागचे अनुभव, त्याचा तुम्ही लावलेला वेगवेगळ्या संदर्भातला अर्थ, त्या अर्थाच्या दृष्टीनं अनुभवाला आलेले वेगवेगळे संदर्भ, असं बरंच काही मनामध्ये घालमेल चालते आणि त्याचा परिणाम म्हणून शब्द बाहेर येत असतात. अर्जुनाच्या मनातला उद्वेग अर्जुन बाहेर काढतोय, पण तो उद्वेग भगवंतावरच तो आरोपित करतोय. कारण आपल्यातले दोष सहज दिसत नसतात. आपल्यातले दोष आधी आपण दुसऱ्यांवर आरोपित करत असतो. आपल्याला आजार झाला, त्यातून दुरुस्त नाही झालो की आपण डॉक्टरवरच आरोप करायला लागतो की डॉक्टरच चांगला नव्हता. कारण दुसऱ्यावर आरोप करणं सोपं असतं. दुसऱ्यावर आरोप केल्यामुळं आपली सुटका होत असते. दुसऱ्यावर आरोप केल्यामुळं आपली मेहनत कमी होते. म्हणून दुसऱ्यावर आरोप करणं सोपं असतं.
नापास झालं की शिकवणारे शिक्षक बरे नव्हते, नाहीतर पेपरच अवघड आला, नाहीतर त्या दिवशी मी आजारीच पडलो होतो, प्रश्नाची काही उत्तरच सुचत नव्हती, ज्याचा अभ्यास केला ते परीक्षेलाच आलं नाही, अशी कारणं मुलंही देतात. दोष स्वतःकडे घेणं अवघड जातं. अर्जुनही दोषारोप भगवंतावरच करायला लागलाय. भगवंताला तो म्हणतोय, ऐके एक सारा ते बोधीचे. देवा, एक तत्वाचा बोध जर करायचा असेल तरी एकनिष्ठची बोलीचे. तर एकनिष्ठ होऊन नेमकं आणि मोजकच सांगायला पाहिजे. एकनिष्ठ होऊन समोरच्यानं सांगायला पाहिजे. हे आणि की काय सांगिजे तुम्हा प्रती, हे तुमच्यासारख्याला सांगावं का देवा? तुम्ही तर सर्वज्ञ आहात, तुम्हाला सर्व काही कळतं, तरी सुद्धा तुम्ही एकनिष्ठ जे आहे, मोजकं आणि नेमकं जे आहे ते मला सांगत नाही आहात, हे काही योग्य नाहीये. अशी अर्जुनच उलटी भाषा बोलायला लागलाय. तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा. अर्थात एवढ्यासाठीच मी मागे आपल्याला विनंती केली होती की हे तत्वज्ञान आपण संदिग्ध भाषेत सांगू नका. दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग सांगितल्यानंतर तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनानं पुन्हा हाच प्रश्न विचारला होता की देवा, तुम्ही ज्ञानयोग सांगताय हे ठीक, पण मला करण्यायोग्य काय आहे ते सांगा. म्हणून भगवंतानं त्याला कर्मयोग सांगितला. त्यानं करावं असा तो कर्मयोग आहे. पण पुन्हा अर्जुनानं प्रश्न विचारला की देवा, तुम्ही कर्मयोगाचं प्रतिपादन करताय, ज्ञानयोग श्रेष्ठ आहे म्हणताय, मग या दोघांची उकल करून सांगा. पुन्हा भगवंतानं आणखी पुढे वर्णन करून सांगितलं 4थ्या अध्यायात. पुन्हा अर्जुनाचा प्रश्न तोच आहे जो अर्जुनानं प्रश्न 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारला होता. तोच अर्जुनाचा प्रश्न पुन्हा आहे. तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनविले होते. मी विनंतीपूर्वक भगवंता तुम्हाला म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा. ध्वनी ते म्हणजे गुडार्थ. शब्दाच्या ठिकाणी 3 प्रकारच्या शक्ती असतात. त्याच्यातला एक ध्वन्यार्थ असतो, एक असतो शब्दार्थ किंवा वाच्यार्थ, दुसरा असतो लक्ष्यार्थ आणि तिसरा असतो ध्वन्यार्थ. पहिला जो अर्थ असतो तो शब्दार्थ, जसाच्या तसा अर्थ, शब्दशः अर्थ. व्यावहारिक भाषेमध्ये आपण तो अर्थ बऱ्याचदा वापरतो. पत्रलेखन असेल, अर्जलेखन असेल, एखादं निवेदन असेल, त्याच्यामध्ये आपण खूप काव्यात्मक किंवा वेगळा काही अर्थ निघेल असं कधी काही सांगत नाही. त्याला आपण शब्दार्थ म्हणतो. दुसरा एक असतो लक्ष्यार्थ, की ज्याच्यातून जे सांगितलं जाते त्यातून काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रकार त्याच्यामध्ये होत असतो. जसं आपण म्हणतो की तुम्ही, मला बरेच जण विचारतात तुम्ही कुठं राहता किंवा तुमचं कॉलेज कुठे आहे, तर मी म्हणतो समुद्रावर आहे. आता समुद्रावर कॉलेज राहील तर समुद्रात बुडून जाईल, पण समुद्रावर कॉलेज आहे याचा अर्थ लक्ष्यार्थ काय? समुद्राला लागून कॉलेज आहे. आम्ही अणुशक्ती केंद्रावर राहतो, अणुशक्ती केंद्राच्या जवळ राहतो, असे बरेच आपण लक्ष्यार्थ वापरत असतो की ज्याच्यातून एक सूचित होणारा अर्थ असतो. तिसरा अर्थ असतो गूढार्थ, ज्याच्यामध्ये जे बोललं जातंय त्याच्या विपरीत बोलून नेमका अर्थ साधला जातो. बरीच उदाहरणं आहेत. आपण एखाद्याला बोलता बोलता म्हणतो, काय दीड शहाणा आहेस रे? आता हा दीड शहाणा म्हणजे मूर्ख असा त्याचा अर्थ असतो, पण तो अर्थ गूढ आहे, कारण मूर्ख असा शब्द उच्चारात आलेला नाही. उच्चारात त्याच्या उलटा शब्द आलाय, दीड शहाणा. शहाणा आणि शहाण्यात एकापेक्षा आणखी अर्धा जास्त शहाणा, पण त्याला आपल्याला मूर्खच म्हणायचं असतं. असे काही गूढार्थ, ध्वन्यार्थही अनेकदा आपण वापरतो. ही ध्वन्यार्थ जो आहे तो कळण्यासाठी ज्या क्षेत्रातला तो गूढार्थ आहे त्या क्षेत्रातला काही एक अनुभव असावा लागतो. साहित्यिक क्षमता नावाची एक संकल्पना आहे. समीक्षेच्या क्षेत्रामध्ये खूप जण ती वापरतात. जोनाथन कलर नावाच्या अभ्यासकानं ती संकल्पना मांडली. चॉम्स्की नावाच्या एका भाषा वैज्ञानिकानं भाषिक क्षमता नावाची संकल्पना मांडली होती. त्याच्या आधारावर ही जोनाथन कलरनं साहित्यिक क्षमता नावाची संकल्पना मांडली. म्हणजे काय?
भाषिक क्षमता म्हणजे काय, तर कोणत्याही भाषेतला शब्द कळण्यापूर्वी त्या भाषेचं काही एक ज्ञान माणसाला असावं लागतं. म्हणजे 1 ते 5 वर्षामध्ये भाषिक क्षमता सर्वाधिक विकसित होते असं चॉम्स्कीचं म्हणणं आहे. 5 वर्षात जेवढी भाषा माणूस शिकतो 1 ते 5 वर्षात, तेवढी भाषा बाकीच्या पुढच्या आयुष्यातही तो शिकत नाही. एवढा भाषेचा गर्भार्थ किंवा मूळ व्याकरण म्हणा, वाक्यरचना म्हणा, शब्द कसे तयार करायचे, त्या शब्दातल्या गमती जमती सगळं 1 ते 5 या वर्षामध्ये मुलगा शिकत असतो. म्हणून 1 ते 5 वर्ष वयातल्या माणसाला जगातल्या कोणत्याही भागात त्याला म्हणजे तो जन्माला आलेला असू द्या, त्याला ती भाषा येते. मग ती भाषा अवघड असो, सोपी असो. 5 वर्षानंतर तुम्ही त्याला कोणतीही भाषा शिकवा, ती भाषा त्याच्या मुळात, रक्तात, त्याच्या स्वभावात कधीच येत नाही. म्हणून मातृभाषेची जडणघडण 1 ते 5 वर्षामध्ये होते. हे झालं भाषिक क्षमतेबद्दल. दुसरी आहे साहित्यिक क्षमता. साहित्यामध्ये सुद्धा एखादी कविता, एखादी कादंबरी, एखादं नाटक समजायचं असेल तर ते नाटक, कविता, कथा, कादंबरी ज्या आशयाच्या भोवती फिरते, तो आशय ज्या क्षेत्राच्या भोवती फिरतोय, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक जे काही क्षेत्र असेल, त्या क्षेत्राचा तुम्हाला अनुभव असेल आणि साहित्याची काही एक तुम्हाला जाण असेल. साहित्य कसं असतं, साहित्याची घडण कशी होते, साहित्य कसं निर्माण होतं, लेखकाच्या मनात त्या साहित्याची घडण कशी होते, याचं एक ज्ञान जर तुम्हाला असेल तर तुम्हाला पटकन कविता, साहित्य कळतं. साहित्याच्या क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना लवकर साहित्याचा अर्थ कळतो, कवितेचा अर्थ कळतो. नाहीतर केवळ मराठी आली म्हणून कोणतीही मराठी कविता कळेल असंही होत नाही. आणि कवींची सुद्धा काही एक प्रकृती असते, ती कळली की कवी आणखी लवकर कळतो. नाहीतर अनेक जणांना ढसाळ दुर्बोध वाटतात, काहींना मर्ढेकर दुर्बोध वाटतात, काहींना तर केशवसूत सुद्धा दुर्बोध, दुर्मिळ वाटतात. अलीकडच्या काळातल्या कवींच्या कविता तर अनेकांना समजत नाहीत. असं का होतं? तर मराठी समजली म्हणजे कविता समजते असं नाही. कविता समजण्यासाठी, साहित्य समजण्यासाठी साहित्याचा एक प्रांत माहीत असावा लागतो. तो माहीत असला की साहित्य कळतं. साहित्यिक क्षमतेची ती संकल्पना आहे थोडक्यात. तसं अर्जुनाचाही तसाच थोडासा गोंधळ झालाय. भगवंत ज्या शब्दांमध्ये सांगतायत, भगवंत ज्या पातळीवरून सांगतायत, भगवंत ज्या अनुभव विश्वाच्या आधारावर सांगतायत, त्या अनुभव विश्वाचा अर्जुनाला अजून परिचय नाही. भगवंत ज्या विषयांची चर्चा करतायत त्या गोष्टींबद्दल अर्जुनानं फक्त ऐकलेलं आहे. त्यातलं मूळ गूढ असं त्याला काहीच माहिती नाहीये. भगवंतानं कोणतीही क्लिष्ट भाषा वापरलेली नाहीये, कोणतीही किचकट भाषा वापरलेली नाहीये. साधं सरळ भगवंत सोप्या भाषेत सगळं सांगतायत. पण तरी अर्जुनाला ते गूढ वाटतंय, कारण अर्जुनाची भगवंत जे सांगतायत त्या शब्दांना पकडण्याची जी एक क्षमता असायला हवी, एक पात्रता असायला हवी, तीच त्याची झालेली नाही. अगदी चॉम्स्कीची किंवा जोनाथन कलरची संकल्पना स्वीकारली तर ती सगळ्याच क्षेत्रांना लागू पडते. राजकारणामध्ये सुद्धा राजकीय लोक विधान करतात. त्या राजकीय लोकांच्या विधानाचा अर्थ राजकीय विश्लेषक जेवढ्या नेमकेपणानं लावतात तेवढ्या नेमकेपणानं आपल्यासारख्या सामान्यांना लावता येत नाही. आपण भोळे बाबडे, आपल्याला काही राजकारण माहीत नसतं. एखादा राजकारणी काही बोलला की आपण त्याचं लगेच मूल्यमापन करायला लागतो. पण त्याच्या त्या बोलण्यामागचं कारण ते सगळं काही एखाद्या राजकीय विश्लेषकांकडून ऐकलं की मग आश्चर्य वाटायला लागतं, ओके ह्याच्यामुळं तो असं बोललाय. राजकीय क्षमता असली की राजकीय विधानांचा अर्थ लागतो. आर्थिक क्षमता असली की आर्थिक विधानांचा अर्थ लागतो. अर्थमंत्री बोलायला लागले की ते बजेटवर बोलतात. बाकी आपल्यासारख्यांना काय, कशाचे भाव वाढले, कशाचे भाव कमी झाले, त्यातलं मी काय घेणार आहे, एवढ्याच गोष्टीपुरता आपण अर्थसंकल्पाशी आपला संबंध येतो. पण जो अर्थतज्ञ आहे, अर्थशास्त्र ज्याला चांगलं माहिती आहे, त्याला त्या शब्दांमधलं, वाक्यांमधलं बारीक बारीक सगळं कळतं. मग तो विश्लेषण वेगळ्या पद्धतीनं करेल. आर्थिक क्षमता असली की अर्थशास्त्र कळतं. प्रत्येक क्षेत्राला ते लागू आहे. अगदी धर्माचंही तसंच आहे. एखाद्या व्यक्तीनं धार्मिक विधान केलं
की त्या विधानाचा अर्थ कळण्यासाठी आपली काही धार्मिक क्षमता असावी लागते. तसं अध्यात्माचं सुद्धा आहे. आध्यात्मिक विधानं कळण्याकरता आपली काही एक आध्यात्मिक क्षमता असावी लागते. अर्जुनाची ती क्षमता अजून विकसित झालेली नाहीये. भगवंत ज्या क्षेत्राबद्दल सांगतायत, भगवंत ज्या विषयांबद्दल सांगतायत, भगवंत ज्या अनुभवाबद्दल सांगतायत, त्या अनुभवाच्या बद्दल अर्जुन अजून बाळबोध आहे. त्याची अजून आध्यात्मिक क्षमता विकसित झालेली नाहीये. आणि आध्यात्मिक क्षमता विकसित न झाल्यामुळं भगवंतानं सांगितलेल्या आध्यात्मिक विधानांचा गुढार्थ, ध्वन्यार्थ अर्जुनाला कळत नाहीये. आणि जेव्हा आध्यात्मिक क्षमता नसेल तेव्हा अध्यात्म सांगणारे सोपे सोपे शब्दही गूढ वाटायला लागतात. साहित्य कळणाऱ्याला क्लिष्ट अशी दुर्बोध अशी कविताही साधी सोपी सुटसुटीत वाटते. सोपी साधी सुटसुटीत करून तो त्याचा उलगडाही करू शकतो. अगदी तसं भगवंत जे सांगतायत त्याचा साधा सरळ उलगडा ज्ञानीपुरुष अनुभवी सहज करू शकतो. पण तो अनुभव नसल्यामुळं, ती क्षमता आध्यात्मिक अर्जुनाची नसल्यामुळं भगवंताचं साधं सोपं बोलणंही अर्जुनाला गूढ वाटायला लागलंय. म्हणून अर्जुन देवाला म्हणायला लागलाय की देवा, जे हा परमार्थ ध्वनी ते न बोलावा, तुम्ही गूढार्थ असं मला काही सांगू नका, साधं सोपं सुटसुटीत सांगा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे दोही माझी बरवा मार्गू कवणू. अर्थात परंतु देवा मागचे राहू द्या, प्रस्तुत या दोन मार्गापैकी कोणता मार्ग चांगला याचा उलगडा करा. जाऊ द्या, जे झालं ते झालं. आतापर्यंत तुम्ही काय बोललात ते विसरा. परी मागील असो देवा. अर्जुन हुशार आहे. अर्जुन देवाला म्हणतो जाऊ द्या, जे झालं ते परत मला सांगत बसायचं नाही. आता प्रस्तुत उकलू देखावा, आता मात्र मला उकल करून सांगा. इथून पुढं मला नेमकं मोजकं सांगा. काय सांगा? सांगे दोही माझी बरवा मार्गू कवणू. तुम्ही कर्मयोग सांगितला, ज्ञानमार्ग सांगितला, या दोन मार्गापैकी मी कोणता मार्ग स्वीकार? अर्जुनाला सोपं सुटसुटीत हवंय. पण आयुष्याची गणित इतकी सोपी आणि सुटसुटीत नसतात. कारण सोपं सुटसुटीत सांगावं तर गुंतागुंतीच्या प्रश्नांची उकल त्या साध्या सोप्या गणितांनी होत नाही, सूत्रांनी होत नाही. स्पष्ट ज्ञानयोग आणि स्पष्ट कर्मयोग असा कुठं विषयच नाही. ज्ञानाशिवाय कर्मयोग नाही, कर्मयोगाशिवाय ज्ञानयोग नाही. हे दोन्ही योग एकमेकांमध्ये बांधले गेलेले आहेत. पण अर्जुनाचा आग्रह आहे की या दोघांना वेगळंच करा, दोघांना स्वतंत्रपणे सांगा. या दोघांपैकी मी एक काय करू ते सांगा. कारण दोघांना एकत्रितपणे कवेत घेणं अर्जुनाला अवघड वाटते. कारण सोपं तेच वाटतं लोकांना ज्यात एकच असेल. मुलंही आम्हाला विचारतात, सर जेवढं परीक्षेला येईल तेवढंच सांगा. आता यांना कोण सांगणार प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांच्या डोक्यामध्ये काय येईल? आणि आम्ही मोजकं नेमकं सांगितलं आणि त्याच्यापेक्षा थोडा वेगळा प्रश्न आला. प्रश्न तोच येतो, थोडा फिरून येतो. कारण प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांनाही थोड्या गमती जमती कराव्याशा वाटतात, करतात. आणि थोडं काही वेगळं आलं की मुलं गोंधळतात. त्यांचं म्हणणं असतं जे नेमकं सरांनी सांगितलंय त्याच भाषेत आलं पाहिजे. पण असं करून चालत नाही. आम्ही मुलांना नेहमी सांगतो असं चालणार नाही, तुम्हाला नेमके मोजके प्रश्न मिळणार नाही. हा अभ्यास करा. प्रश्न कसाही आला तरी त्या प्रश्नाचा आशय बघून तुम्हाला जो अभ्यास दिलाय त्याचा व्यवस्थित अभ्यास करून त्या प्रश्नाप्रमाणे त्याचं उत्तर लिहा. प्रश्न जसा येईल तसं उत्तर लिहा. ठरलेली उत्तरं परीक्षेत लिहून पास होता येत नाही. आयुष्याच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी तर ठरलेली उत्तरं कधीच उपयोगाची नसतात. आयुष्य कळण्यासाठी आयुष्याची गणितही गुंतागुंतीच्या स्वरूपात समजून घ्यावी लागतात. कर्मयोग आणि ज्ञानयोग हे दोन स्वतंत्र योग नाहीत. भगवंतांनी हे स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्नही केलाय. पण पुन्हा अर्जुनाचा आग्रह आहे. कारण मनात गुंता असला की बाकी कोणताही गुंता माणसाला पटेन असा होतो. सुटसुटीत हवं असतं. सांगे दोही माझी बरवा मार्गू कवणू. आता दोघांमध्ये पुन्हा बरवा काय सांगता येईल?
जेवढं ज्ञान श्रेष्ठ तेवढंच कर्म श्रेष्ठ. कर्मालाही त्यागून चालणार नाही, ज्ञानालाही त्यागून चालणार नाही. नुसतं ज्ञान असेल आणि कर्माची जोड नसेल तर ते ज्ञान शुष्क आहे. ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी तेच आहे, कर्म नाहीये. मग त्या शुष्क ब्रह्मतत्वाचा तरी काय उपयोग? आणि केवळ कर्म आहे आणि तिथं ज्ञान नसेल तर मग अज्ञानावर आधारित कर्म ही घातक आहे, नुकसानकारक आहे. खरा आनंद आहे कर्म आणि ज्ञान यांच्या संयोगात. पण अर्जुनाचा प्रश्न आहे, सांगे दोही माझी बरवा मार्गू कवणो. दोघांमधला कोणता बरवा योग्य चांगला मार्ग आहे तो मला सांगा. जो परिणामीचा निर्वाळा अचुंबित ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. अर्थात जो अखेरचा निवाडा असावा, बिनचूक फल देणारा असावा व ज्याचे सहज व सुलभ रीतीने आचरण करता यावे असा तो मार्ग असावा. पुन्हा अर्जुनाचा तोच प्रश्न की या दोन पैकी एक काय निवडू? आणि जे एक मी निवडेल तो कसा असला पाहिजे? जो परिणामीचा निर्वाळा, जो अखेरचा निवड असला पाहिजे, अंतिम निवड असली पाहिजे. ती निवड केल्यावर दुसरं काही निवडायचा विषय असू नये. अचुंबित ये फळा आणि बिनचूकपणे फळापर्यंत तो मार्ग गेला पाहिजे, ध्येयापर्यंत तो मार्ग गेला पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं काही स्वीकारायची गरज पडली नाही पाहिजे. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची, आणि त्याचं अनुष्ठान करणं सुद्धा सुलभ असलं पाहिजे. अर्जुनाला किती सोपं हवंय सगळं. म्हणजे सोपंही असलं पाहिजे, नेमकंही असलं पाहिजे, मोजकंही असलं पाहिजे आणि थेट विषयाला भिडणारं असलं पाहिजे. मग तेही या दोन पैकी एकच. म्हणजे कर्म बिनचूक आहे, मी कर्म मार्ग निवडला तर तो बिनचूक होईल, मग त्यात ज्ञान असता कामा नये. त्याच्यामध्ये थेट फळ मिळालं पाहिजे, खात्रीशीरपणे फळ मिळालं पाहिजे आणि सोपंही असलं पाहिजे. मग ज्ञान मार्ग सांग किंवा कर्म मार्ग सांग. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सोहोकासन सांगडे सोहोपे होय. झोपेचे सुख तर मोडू नये व मार्ग तर पुष्कळ आक्रमीला जावा, अशा सुखकारक वाहनाप्रमाणे तो मार्ग सोपा असावा. बघा अर्जुनाची भाषा. अर्जुन म्हणतोय, देवा असं झोपेत प्रवास झाला पाहिजे. रात्री घरातून निघालो, सकाळी जिथं पाहिजे तिथं पोहोचलो पाहिजे. झोपही मोडली नाही पाहिजे आणि प्रवास तर मोठा झाला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा त्रासही नाही झाला पाहिजे. असं आनंददायक वाहन असलं पाहिजे. म्हणजे आजच्या काळात सांगायचं झालं तर असं प्लेन सारखं काहीतरी पाहिजे, छान असं हवेशीर मजेशीर, कोणत्याही प्रकारचा त्रास नको आणि झोप सुद्धा मोडली नाही पाहिजे, खड्डे पण लागले नाही पाहिजे, आदळआपट पण नाही झाली पाहिजे, आवाजही नाही आला पाहिजे. असं सगळं आयतं चांगलं मिळालं पाहिजे आणि प्रवासही दूरचा झाला पाहिजे. म्हणजे अवघड जे काही आहे ते मिळालं पाहिजे, ते मिळालंही पाहिजे. कितीही दूर असलं तरी तो प्रवास अगदी झोपेत झाल्यासारखा झाला पाहिजे. तैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सोहोकासन सांगडे. सोहोकासन शब्दाचा अर्थ आहे सुखावह वाहन. असं साधन सांगा जे सुखावह आहे, ज्या साधनाचा अंगीकार केल्यावर, जे साधन स्वीकारल्यावर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असं काही जे असेल ते मला सांगा. येणे अर्जुनाचे नि बोले देवो मनी निझले, मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. अर्थात हे अर्जुनाचे बोलणे ऐकून देवाला आनंद वाटला व परम उल्हासाने ते म्हणाले, अर्जुना तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल ऐक. अर्जुनाचं हे सगळं बोलणं ऐकून भगवंताला आनंद वाटला. भगवंत हसले. येणे अर्जुनाचे नि बोले देवो मनी रिझले. भगवंत प्रसन्न झाले. भगवंताला प्रसन्नता या गोष्टीची आहे की अर्जुनाला तो मार्ग हवाय, त्या मार्गाबद्दलची जिज्ञासा त्याच्या मनात आहे, काहीतरी करण्याची इच्छा त्याच्या मनात आहे. ही इच्छा अर्जुनाला अर्जुन बनवते,
ही इच्छाच अर्जुनाला श्रेष्ठ बनवते. ही इच्छाच अर्जुनाला बाकीच्या सगळ्यांपेक्षा वेगळं करते. ही इच्छा अनेकांच्या मनात नसते. काहीतरी केलं पाहिजे, नेमकं मोजकं केलं पाहिजे, ही अर्जुनाची भावना ऐकून भगवंताला आनंद झाला आणि भगवंत म्हणाले, मग होईल ऐके म्हणितले संतोषेनिया, तुला जे हवंय तेच होईल, असं भगवंत म्हणाले. देखा कामधेनू ऐसी माये, सदैवा जया होय, तो चंद्रूही परी लाहे खेळावया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा, कामधेनूप्रमाणे आई ज्या भाग्यशाली माणसाला लाभलेली आहे त्याला खेळण्यास चंद्र देखील मिळेल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा देणार आहे, तर काहीही अर्जुनानं मागितलं तर त्याला का नाही मिळणार? जेवढा बाप समर्थ तेवढं लेकराला जे हवं ते तो बाप देऊ शकतो. बापाकडं तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे. बाप आपल्या लेकराला आपल्याला जितकं देता येईल तितकं देत असतो. बाप लेकराला देताना कधीच कमी पडत नाही. मग तो बाप गरीब असो किंवा समर्थ असो, बाप तितकाच समर्थ असतो लेकराला देताना. तो जितका आहे तितकं तो बाप लेकराला देत असतो. तो लखपती असेल तर लखपती जेवढं काही आपल्या लेकराला देऊ शकतो तेवढं बाप देतो. करोडपती असेल तर करोडपती जितकं लेकराला देऊ शकतो तितकं तो लेकराला देतो. कारण बाप लेकराला देताना कंजूशी करत नाही, कारण तो कमवतोच कोणासाठी? आपलं जे आहे ते आपल्या बाळाचं, हीच त्याची भावना असते. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला कामधेनूची उपमा माऊली देत आहेत. देखा कामधेनू ऐसी माये, सदैवा जया होय. कामधेनू सारखी आई असल्यावर मनात इच्छा आली की पूर्ण होणार. त्यानं चंद्र जरी मागितला तरी चंद्र सुद्धा खेळायला मिळू शकतो. मला चंद्राबरोबर खेळायचंय म्हटलं तर चंद्रही मिळेल. सूर्याबरोबर खेळायचंय म्हटलं तर सूर्याबरोबर खेळता येईल. बाप समर्थ असल्यावर काय? तसं अर्जुनाला देणारा भगवान कृष्ण परमात्मा आहे. त्यामुळं अर्जुनाला कोणत्याही गोष्टीची कमी नाही. अर्जुन जे मागेल ते त्याला मिळेल. म्हणून भगवंत म्हणाले, अर्जुना तुला जे हवंय ते मिळेल. तुला सोपं करून पाहिजे, तुला सोपं करून सांगितलं जाईल. तुला मोजकं पाहिजे, मोजकं सांगितलं जाईल. तुला असं साधन सांगितलं जाईल ज्याचा स्वीकार केला की तुला नेमकं फळच मिळेल. आणि तुला असंच साधन सांगितलं जाईल ज्यामध्ये तुला कोणत्याही प्रकारचे कष्ट होणार नाहीत. त्या सगळ्याचं निरूपण भगवंत करणार आहेत. माऊलीही अर्जुनाच्या या मनातल्या प्रश्नाचा भगवंतावर झालेला परिणाम आणखी थोडा काही ओव्यांमध्ये सांगणार आहेत. ते सगळे विवेचन आपण उद्या घेऊयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.